रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आजचा जो फ्लॅट आहे हा नवा, कोरा, अनयूज, अनटच असणारा 410 कार्पेटचा हा याचा एरिया असणार आहे। ह्या फ्लॅटसोबत खरं तर पार्किंग नाही आहे, पार्किंग आपल्याला ओपन उपलब्ध मिळेल। आणि हे जे कॉम्प्लेक्स आहे आता नवं, कोरं, ब्रँड न्यू, अनयूज आहे। ग्राउंड प्लस तसे बघितले 30 माळ्याची बिल्डिंग आहे। आपला फ्लोअर पण मधल्या फ्लोअरवरती असणारा फ्लॅट असणार आहे। बिल्डिंगला OC/CC कंप्लीटेड आहे। कोणत्याही बँकेकडनं लोन घ्यायचा आपण जर विचार केला तर ते काय प्रॉब्लेम येणार नाही, त्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या होतीलच। खरं तर हा जो फ्लॅट आहे, हा फ्लॅट जर तुम्ही बघितला तर बाहेर जाताना जर आपण ह्या फ्लॅटचं कंपासद्वारे जर आपण चेक करायचं ठरवलं तर ह्याच्यात हा मात्र साऊथ फ्लॅट आहे। बाहेर जाताना साऊथ आहे, आतमध्ये येताना नॉर्थ आहे। आपला जो फ्लॅट आहे हा ह्या साईडला 2 फ्लॅट असणार आहेत आणि नंतर जर आपण लॉबीमध्ये आलो तर तुम्हाला परत ह्या साईडला 2 फ्लॅट, परत ह्या साईडला 2 फ्लॅट, म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या तरी 6 फ्लॅट तुम्हाला ह्या एका फ्लोअरवरती असणार आहेत। आणि लिफ्टचा जर विचार केला तर 1 आणि 2 अशा 2 लिफ्टचं प्रावधान आहे। आणि जर तुम्ही बघितलं तर घराच्या समोर जर आलं तर 2 घराच्या मध्ये एवढी मोठी जागा असणार आहे। आणि ह्या जागेच्या जर आपण पुढे आलो आणि घरामध्ये जर आतमध्ये जायचं ठरवलं तर तुम्हाला मस्त आणि चांगल्या पद्धतीचा मात्र असा सुंदर हॉल मिळतो। आणि हॉलमध्येच तुम्ही इथे जर बघितलं तर स्टोरेजसाठी म्हणा किंवा तुम्ही कपाटं, TV युनिट वगैरे काय जे बनवायचे त्याच्यासाठी तुम्हाला इथे वेगळी आणि अशा पद्धतीची जागा आहे। हॉलची साईज बाकी चांगल्या पद्धतीची मोठी नक्की आहे। म्हणजे ह्या साईडला पण जागा आहे, ह्या साईडला पण जागा आहे। नंतर आपण ह्या साईडला जर आलो तर इथे तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी दिली गेलेली 410 कार्पेटमध्ये। तर स्टँडिंग बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर खरं तर हे वातावरण जे आहे आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण, डोंगराच्या किनारी लागून हे प्रोजेक्ट असणार आहे घोडबंदर रोडला, जिथे G-Crop IT किंवा मेट्रो स्टेशनपासून जर विचार केला तर 7 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती हावरे सिटीच्या जवळ हा असणारा फ्लॅट असणार आहे। आणि पुढे जर आपण ते बोरवडे म्हणून विलेज त्याला म्हणतात, खरं तर त्या लोकेशन हा फ्लॅट आहे। नंतर इथे जर तुम्ही आला तर कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला मिळतं चांगलं पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचं। नवीन परिवार आहे, नवीन घर हवं आहे, ठाण्यामध्ये आहे, बजेटचे ॲडजस्टमेंट्स आहेत, रेडी टू मूव्ह फ्लॅट पाहिजे, अनयूज अनटच फ्लॅट पाहिजे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा एक ऑप्शन छोट्या परिवारासाठी नक्की असू शकतो। इथे जर तुम्ही बघितलं ते तुमचं किचनचं आहे। किचनचं जर तुम्ही बघितलं ह्या साईडला एक किचन आहे, ह्या साईडला पण हाफ किचन दिलेलं आहे। इथं फ्रीजसाठी ऑलरेडी वेगळी अशी जागा दिलेली आहे आणि इथं वॉशिंग मशीनचा पॉईंट पण दिलेला आहे, म्हणून याला ड्राय बाल्कनीचा स्पेस तुम्ही इकडे अशा पद्धतीने मोठं कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, ह्या सगळ्या ज्या सुविधा आहेत ह्या सगळ्या सुविधा मात्र इथे दिल्या गेलेल्या आहेत अशा। आणि कन्स्ट्रक्शन पण आत्ताच पूर्ण झालेलं आहे, त्याच्यामुळे मला असं वाटते चांगल्या पद्धतीचं आहे। नंतर इकडे जर आपण आलो तर इथे फक्त एक वॉशरूमची सुविधा आहे जी तुम्ही बघू शकता। इथे एक वॉशरूम आहे आणि म्हणजे त्याच्यानंतर जर आपण ह्या साईडला आलो तर इथे आल्यानंतर तुम्हाला परत एक वेगळं असं चांगल्या पद्धतीचं बेडरूम आहे। ह्या बेडरूममध्ये उजेड म्हणा, प्रकाश वगैरे चांगला आहे। नंतर ह्या बेडरूमला आला तर तुम्हाला इथून मात्र डायरेक्ट तुमचा येऊर हिलचा व्ह्यू मात्र तुम्हाला इथून डोंगर येऊरचा दिसेल, कारण की हे तसं बघितलं तर एकदमच त्या डोंगराला लागूनच घर असणार आहे। आणि इथे पण तुम्हाला एक चांगल्या पद्धतीची बाल्कनी, ड्राय बाल्कनी आहे। इथे तुमचे जे AC वगैरे जे काही येतील तुम्ही इथं ग्रिल वगैरे सगळं लावून दिलेलं आहे, त्याचा वापर तुम्हाला व्यवस्थित करता येईल। आणि जर तुम्ही ह्या बेडरूममध्ये जर बघितलं तर ह्या साईडला एक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे। अधिक जर इथे तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला परत एक कपाट बनवण्यासाठी जागा आहे। फर्निचर बाकी सगळं तुम्हाला करावं लागणार आहे, कारण हा फ्लॅट तसा अनयूज अनटच असणार आहे। मालकांनी किंमत ठेवताना 55 लाख रुपये याची किंमत ठेवलेली आहे। 55 लाख रुपये निगोशिएबल असणार आहेत, थोडंफार निगोशिएबल याच्यामध्ये होईल। कोणत्याही बँकेकडे जर गेलो तर आपल्याला याचं मात्र लोन मिळून जाईल, काय प्रॉब्लेम नाही, कारण हा प्रोजेक्ट सगळा लीगल आहे। आता राहिला पाण्याचा प्रश्न, तर पाणी आता हे नवीन कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामुळे पाण्याबद्दल मला अजून कोणाच्या काही प्रतिक्रिया नाहीत। पण जर तुमचं घर घ्यायचं ठरलं तर आजूबाजूला तुम्हाला कोणत्या घरात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तींना विचारावं लागेल की पाण्याची इथे काय समस्या आहे। इथल्या पाण्याबाबतीत मला कोणाच्या दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीत, त्याच्यामुळे मलाच पाण्याचा प्रश्न इथे आहे की नाही ते मला सांगता येणार नाही। पण जर समजा घ्यायचं ठरलं तर आजूबाजूला आपल्याला पाण्याबद्दल इथं नक्की विचारता येईल। अशाच पद्धतीचे हे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घर दाखवण्याचा रोज कार्यक्रम आपला चाललेला आहे। मला असं वाटते की तुम्हाला पण आमचं काम जर आवडत असेल तर ज्यांनी सबस्क्रायबर्स केले त्यांचं खूप खूप धन्यवाद, पण ज्यांनी केलेलं नाही त्यांनी कृपया करून तेवढं सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून मला असं वाटेल की मी जे काम करतोय ते लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचते। आणि अशाच पद्धतीने तुम्ही घरं बघत राहा, तेवढं हे करा, काय म्हणतात, शेअर करा, कमेंट करा, ते सगळं करा,
म्हणजे आणि ते अजून तुम्हाला फ्लॅटचं जर सगळी माहिती जी आहे खाली जे आपण लिंकचं खालच्या असतो पार्ट तिथे ते डिस्क्रिप्शन म्हणून आहे, तिथे तुम्ही बघा, तिकडे सगळी माझ्याकडनं काय राहिलेली माहिती असेल तर तुम्हाला त्या बॉक्समध्ये मात्र सगळी माहिती नीटनेटकी मिळते. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.